श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 12वा. श्री गुरूंकडून संन्यासाश्रम ग्रहण. गुरुपरंपरा. सिद्धमुनी म्हणाले, हे शुद्धात्मा नामधारका ऐक. श्री नरसिंह सरस्वती गुरूंनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा बोध करीत म्हणाले, हे माते, हे शरीर असो वा प्रपंच असो, काहीही शाश्वत नाही, यावर विश्वास ठेवू नये. हे सर्व अनित्य आहे. हे दृश्यरूपी सांसारिक जग स्वप्नासारखेच आहे, जे वास्तव नाही. केवळ अदृश्य रूपातील परब्रह्मच शाश्वत आहे. तथापि ते अगोचर आहे. मृत्यू नामक सर्प आपल्याला कधी गिळंकृत करणार हे कुणालाच माहीत नसते. मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे, परंतु त्या भयाने गप्प बसणे काही प्रयोजनकारक नाही. सकल ऐश्वर्य, शरीर, आयुष्य हे सर्व अशाश्वत आहे. त्यावर भरवसा ठेवू नये. हे शरीर परमात्म्याने मानवतेच्या सेवेसाठी दिलेली एक देणगी आहे, ज्याचा भौतिक सुखासाठी वापर करू नये. इथे जे काही दिसते ते सारे मायामय आहे, क्षणिक आहे. ज्याला हे परमसत्य कळत नाही तो महामूर्ख समजला जाईल. आपला जन्म मूलतः देवाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी झाला आहे. अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रह. देहाला, आयुष्याला एक कालमर्यादा असते. मृत्यूवर विजय प्राप्त केलेल्या व्यक्तीनेच हे शरीर शाश्वत समजावे. सांसारिक संबंध, संपत्ती, स्थान, मान फार काळ टिकत नाहीत. मृत्यू आमच्या सावलीसारखा पाठलाग करत असतो. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. म्हणून मानवाने अतिशीघ्र धर्मसंग्रह करावा. आम्ही या जगात काही काळच जगतो. आजपर्यंत या प्रपंचात कुणीही शाश्वतपणे जगलाच नाही. जन्मलेल्याला एके दिवशी मरावेच लागते. सत्य हे सत्यनारायण आहे. सत्य हे सरळ, यातनाविरहित आणि खुले आहे, ज्याला कोणताही उपमार्ग नाही. ज्यात आत्मा नाही ते सारे अनित्य आहे. सर्वांना स्मशानच अंतिम गती आहे. असे असताना शरीर सदृढ असेपर्यंत आणि शरीराला आयुर्मान असेपर्यंत मानवाने परमार्थ साधून जीवनात मुक्त व्हावे. आत्मज्ञानाने युक्त नसलेले जीवन व साधना काही उपयोगाचे नाही. हे सत्य जाणून प्रत्येकाने शीघ्रातिशीघ्र परमात्म्यामध्ये मन केंद्रित करून आपला आत्मोद्धार करून घेऊन धार्मिक योग्यता मिळवावी. सदोदितपणे भगवंताची उपासना करीत एखाद्याने स्वतःची आत्मोन्नती स्वतःच करून घ्यावी. प्रपंचाची कोणतीही वस्तू अंतगोतत्वा काही उपयोगाला येत नाही. जन्मापासून आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत मानवाने धार्मिक साधना करण्यासाठी व स्वतःला पुण्यकर्मामध्ये निरत ठेवण्यासाठी परिश्रम केले पाहिजे. ज्या दिवशी धर्मसंग्रह होत नाही तो दिवस व्यर्थ असे समजावे. अशा लोकांवर यमसुद्धा दया करत नाही व शेवटी त्याचा नाश होतो. म्हणूनच मी आतापर्यंत धर्मसंग्रह कार्याला अत्युत्साहाने सिद्धता करत आहे. असे असताना तू माझ्या संकल्पात का आड येत आहेस? तू जे काही मला सांगत आहे ते समंजसपणाचे आहे का? तुझ्या उपदेशाला अर्थ आणि उद्देश नाही, म्हणूनच तो समर्थनीय नाही. आई, तू विचार करून बघ. नरहरी बालकाचे जे ब्रह्मज्ञान ऐकून सारा जनसमुदाय स्मृतीत प्रभावित झाला. आपला मुलगा सद्गुरू आहे हे पुन्हा एकदा जाणून मातापित्यांनी त्रिमूर्ती स्वरूपी मुलाचे पाय धरले आणि पूज्य भावनेने त्याला नमस्कार केला. अशा ज्ञानीपुरुषाला जन्म देऊन त्यांनी आयुष्यात सर्वस्व साध्य केले असे त्यांना वाटले. आईने मुलांसमोर आपली मनोकामना विशद केली. हे सर्वव्यापी श्रीगुरु, आपण सिद्धपुरुष आहात. आपल्या ज्ञानोपदेशाने मी कृतार्थ झाली. आपणच साक्षात आत्मा आहात, यात शंका नाही. आपल्या उपदेशाने माझ्या जीवनाचे ध्येय पूर्ण झाले आहे. माझी एक इच्छा आहे, ती आपण पूर्ण करावी. आपण मला अजून 4 मुले होतील असा अनुग्रह दिला आहे, तेव्हा एक मूल जन्माला येईपर्यंत आम्हाला सोडून जाऊ नये. तोपर्यंत आमच्या जवळच राहावे. तुमचा वियोग आम्हाला सहन होणार नाही. तेव्हा गुरूंनी आईची मातृजन्य मनस्थिती समजून तिची विनंती मान्य केली. नरहरीने आईला सांगितले, हे आई, मी खरोखर तुझे वचन पालन करणार. आजपासून 1 वर्षाच्या आत तुला जुळी मुले होणार. तोपर्यंत मी तुमच्यासोबत राहील. तथापि तू तुझे आश्वासन कधीही मागे घेऊ नये. तुझे वचन तू नक्की पाळावेस व मला निरोप द्यावास. त्यानंतर श्री गुरुजी 1 वर्षपर्यंत त्यांच्यासोबत राहिले. वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांनी चतुर्वेद व शास्त्रपठण अध्यापन करण्यास प्रारंभ केला. तरुण मुलाकडे असलेल्या ज्ञानाच्या गहनतेबद्दल पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, जे ज्यांच्यासाठी अविश्वनीय होते. कालांतराने अंबिकेला 2 जुळी मुले जन्मली. शेवटी गुरुवचन सिद्ध झाले. म्हणून गुरुभक्ताने गुरुवचन वेदवाक्य मानून त्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. अंतःकरणात गुरूंविषयी वा गुरुवचनांवर जसा भाव असतो तसे फळ मिळते. मुले 3 महिन्याची होताच श्री नरहरी मातेला उद्देशून म्हणाले, माते, यापुढे तुला 2 पूर्णायुषी असे पुत्र व 1 पुत्रीचा लाभ होईल. तुमच्या संसारात कोणतीही उणीव राहणार नाही. तुमचे जीवन आनंदमय व सुखमय होईल. असे अभय देऊन तीर्थयात्रेला निघण्याची अनुमती घेतली व सज्ज झाले.
तेव्हा जन्मदात्री आनंदाने चरणांवर नमस्कार करून वदली, देवा तूच आमचा कुलदैवत व तू देवकृपा अनुग्रह करणारी शक्ती आहेस. तू एक अवतारी ज्ञानी पुरुष आहे. तुझ्याविषयी पूर्णपणे समजून घेण्याची शक्ती व ज्ञान हे आमच्यापाशी नाही. तू आमच्या मनाच्या, बुद्धीच्या व शब्दाच्या पलीकडे आहेस. तुझ्या स्वरूपाचे ज्ञान आम्हाला अजूनही झाले नाही. मायामोहात लडबडलेले आम्ही अनेक अपराध केले आहेत. बऱ्याच वेळी कठोर शब्दांनी तुझे मनही दुखावले असेल व तू आमचे मूल आहे असे समजून अनेकदा तुझ्यासोबत मुक्तपणाने, उद्वेगाने आणि कोपाने वर्तन केले असेल. तुझ्याविषयी आम्ही अनेक अपशब्द देखील वापर केले असतील. त्याची परिगणना न करता आमच्या सर्व अपराधांना क्षमा कर, असे दुःखीतप्त होऊन प्रार्थिले. सर्वतोपरी प्रयत्नांती आई पुत्रवियोगाचा विचार सहन करण्याच्या स्थितीत नव्हती. पुन्हा पुत्र नरहरीचे पाय धरून ती म्हणाली, तू घर सोडून गेला तर आम्हा नक्कीच निर्गतिक होणार. तुझ्या आश्रयाविना आमचे जीवन विफल होणार, पण आम्ही तुझ्या धर्मकार्यात मात्र अडथळे आणणार नाही. तथापि भविष्यात आम्हाला कोणतेही कष्ट, नष्ट, न्यूनता भासणार नाही व आम्ही तणावमुक्त आणि समृद्ध जीवन जगणार असे बघून घे. तसेच वेळोवेळी आम्हाला दर्शन देऊन आमचा उद्धार कर. तेव्हा देवोत्तम श्रीगुरु मातेला म्हणाले, हे जननी, तुम्ही जेव्हा जेव्हा माझे स्मरण कराल त्या समयी मी तुम्हाला दर्शन देईल. पूर्वजन्मी शनी प्रदोष देणी ईश्वराची आराधना केल्यामुळे तुमचा वंशोद्धार करण्यासाठीच मी तुमच्या पोटी जन्मलो आहे. तुम्हाला सारे सुख, समाधान, धनधान्य, संपत्ती, दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि वैभव तर मिळेलच, पण शेवटी मोक्षही मिळेल. यापुढे तुम्हाला पुनर्जन्म नसणार. पुनः 30 वर्षानंतर तुम्हाला माझी भेट होईल. असे म्हणून त्यांनी आपणच श्रीपाद श्रीवल्लभाचे अवतार आहे हे सिद्ध करण्यास मानवी रूप त्यागून निजरूपात प्रकटले. श्री नरसिंह सरस्वती गुरुजी हे श्रीपाद श्रीवल्लभाचे अवतार, श्री दत्तगुरूचे अवतार याची त्यांना खात्री पटली. मातापित्यांनी त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर मातापित्यांनी अनुमती घेऊन नरहरी तीर्थयात्रेसाठी बद्रिकाश्रमाकडे निघाले. ग्रामस्थांना श्रीगुरूच्या विरहाचे दृश्य पाहताच त्यांच्या बाललीला आठवल्या. कसे तरी ते घडलेल्या प्रसंगाशी सहमत नव्हते व त्यांनी त्या अवतारी बालकाला अनुमती दिल्याबद्दल पालकांना शिवीगाळ दिली. त्या सर्वांनी अवतारी बाळाला साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या सोबत आलेल्या पालकांनी पुन्हा एकदा त्याच्या चरणकमलांवर अश्रू ढाळत मोठ्याने रडले. त्याच्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाने ते स्तब्ध झाले. दुःख सहन करून काही काळ ते त्यांच्यासोबत गेले व नंतर निरोप घेऊन घरी परतले. मातापित्यांचा निरोप घेऊन नरहरी यात्रेला निघाले व बद्रिकाश्रमात येऊन पोचले. बद्रिकाश्रमाची यात्रा संपवून काशी विश्वेश्वराचे पवित्र विख्यात अशा काशी क्षेत्री येऊन राहिले. तेथे त्यांनी अल्पकाळ दत्तघाटावर वास करून शरीराचे मोह त्यागून अष्टांग योगद्वारे तपश्चर्या केली. त्रिकालही ब्रह्मचर्य आश्रमाचे सर्व विहित धार्मिक अनुष्ठाने आचरण ते करीत होते. काशी क्षेत्री मोठ्या संख्येने विद्वान, साधक, संन्यासी, भक्त, यती आणि अवधूतही राहत होते. त्याशिवाय सांसारिक आसक्ती त्यागलेले महान मुक्तात्मा देखील वास्तव्य करत. या तेजस्वी युवकाचे आचरण, कठीण योग साधना, धार्मिक कार्यात मग्नता, विरक्त भाव पाहून ते चकित होत असत. ते सर्व तपस्वी लोक तरुण संन्यासाला लोहचुंबकासारखे आकर्षित झाले. त्यांनी त्याची भरपूर स्तुती केली. त्याला अवतारी पुरुष मानून त्याचे भक्तिभावाने दर्शन घेत व त्याला वंदन करीत होते. त्या सर्वांमध्ये आदिशंकराचार्याच्या परंपरेतील एक थोर तपस्वी, ज्ञानी, श्रेष्ठ असे कृष्ण सरस्वती देखील होते. ते संन्यासांना उद्देशून म्हणाले, हा तेजस्वी तरुण ब्रह्मचारी बालक सामान्य नसून तो श्रीमन्नारायणाचा अवतार आहे व साऱ्या त्रिभुवनात पूजनीय व समर्थ गुरुनाथ आहे. याला सामान्य समजू नये आणि त्याविषयी उदासीन राहू नये. याचे नित्य दर्शन घेऊन आपण कृतार्थ व्हावे. याला प्रत्यक्षात वंदन नाही केले तरी किमान मनपूर्वक वंदन करावे. लोककल्याणार्थ याने संन्यास दीक्षा स्वीकारावी अशी आपण त्याला प्रार्थना करूया. हे साध्य झाल्यावरच इतर सर्व यतींना संन्यास दीक्षा देण्यास त्याला अनुकूल व सुलभ होणार. तसेच आपले भाग्य देखील उजळेल. हा विचार सर्वांना पटला. श्रीकृष्ण सरस्वतीच्या सूचनेप्रमाणे सारे यती श्रीगुरु सान्निध्यात आले व भक्तिभावाने नमस्कार करून त्यांना निवेदन केले, हे योगी महात्मा गुरुवर्य, आपल्या प्राचीन सनातन धर्माच्या अस्तित्वासाठी व पुनरुत्थानासाठी, संन्यास धर्माचा पुनर्स्थापनेसाठी आणि लोकोद्धारासाठी आपण संन्यास धर्माचा स्वीकार करावा अशी आमची विनंती आहे. अनादी काळापासून प्रचलित असलेला संन्यास धर्म आज क्षीण होत आहे व त्यांचा दुरुपयोग केला जात आहे. आज या कलियुगात जनसमुदाय संन्यास धर्माची अवमानना, टीका करण्यात गुंतला आहे. ते अविचारीपणे आनंदाने संन्यासाची व संन्यासाश्रम संबंधित विषयाची निंदा करीत आहेत. संन्यासाश्रम ग्रहण करण्याचे सामर्थ्य आपणासारख्या अवतारी पुरुषातच आहे. आपल्यामुळे आम्हा सर्वांचा उद्धार होईल. अग्निहोत्रम गवालंभम संन्यासम
पल्पैकृतं देवराज्यं सुतोत्पत्तिं कलौ पश्च विवर्जतेय. अग्निहोत्र आचरण, गोमोदयाग, संन्यास स्वीकार, श्राद्ध कर्मात मांसाचा उपयोग, देवराकडून संतान उत्पत्ती हे 5 कलियुगात निषिद्ध आहेत. पण ह्या 5 गोष्टीत संन्यास धर्म स्वीकारणे मात्र अनादी कालापासून प्रचलित आहे व वेदसंमत अनुकरण आहे. काही काळ पूर्वीसुद्धा लोकांनी संन्यास धर्म निषिद्ध केला होता. त्या प्रसंगी श्री शंकराचार्य अवतरले व त्यांनी संन्यास आश्रमाची पुनर्स्थापना केली. पण कलीच्या प्रभावामुळे व लोकनिंदेमुळे संन्यास धर्म क्षीण झाला. म्हणून आपण संन्यास आश्रम स्वीकारून दीक्षाबद्ध व्हावे. हे सारे आख्यान सिद्धमुनींकडून ऐकून नामधारक म्हणाला, स्वामी, माझ्या मनात एक लहान शंका उद्भवली आहे. माझे मन काही विषयामुळे अस्वस्थ झाले आहे. दीक्षा देणारे विश्वगुरू दत्तावतारी श्री नरसिंह सरस्वतींना दुसऱ्या गुरूंकडून संन्यास दीक्षा स्वीकारण्याची आवश्यकता का आली असावी? एका गुरूने दुसऱ्या गुरूचा स्वीकार करण्याचा उद्दिष्ट काय? हा कोणता विपर्यास? त्रिमूर्ती अवतारी दीक्षा देणाऱ्यानेच दीक्षा घेणे कसे समंजस? त्याच्या प्रश्नावर सिद्धमुनी म्हणाले, प्रिय शिष्योत्तमा, तू योग्यच विचारले आहेस. योग्य गुरु मिळाल्यावर शिष्याने सर्व संशयाचे निरसन करून घ्यावे, अन्यथा शिष्याची प्रगती होत नाही. हे नामधारका, पूर्वी विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांनीही वशिष्ठांना गुरुरूपाने स्वीकारले होते. तसेच श्रीकृष्ण परमात्म्याने देखील सांदीपनी मुनींना गुरु मानले होते. अवतारी पुरुष झाले तरी मनुष्य रूपात जन्म घेतल्यावर मनुष्यरूपी गुरूंचा स्वीकार करावा लागतो. श्रीकृष्ण सरस्वती दीर्घकाळापासून विधेयतेने संन्यास धर्माचे अनुसरण केलेले महान यती आहेत. म्हणून ते श्री नरसिंह सरस्वतीचे गुरु झाले. गुरु हे परंपरागत आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. तसेच शिष्य देखील गुरुपरंपरेचाच असावा. अशा प्रकारे मूलपीठातून प्रारंभ झालेल्या गुरु शिष्य परंपरेत ब्रह्मज्ञानी कृष्ण सरस्वती येतात. कृष्ण सरस्वतीची गुरुपीठ परंपरा मूलतः शंकरापासून प्रारंभ झाली. ती आजही प्रचलित व अविरतपणे चालू आहे. भगवान शिवशंकरच आदिगुरू आहेत. तेच आदिपीठ असे मानावे. नंतर क्रमाने परंपरेत विष्णू, ब्रह्मा, वसिष्ठ, शक्तिवंत पराशर, विष्णूचा अवतार म्हणून जाणवलेले वेदव्यास, शुक्राचार्य, गौडपादाचार्य, गोविंदपादाचार्य, शृंगेरीत माता शारदांबेला प्रतिष्ठित केलेले आद्यशंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधकारी आचार्य, ईश्वरतीर्थ, नरसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, वृद्ध सरस्वती यादवेंद्र आणि त्यांचे प्रमुख शिष्य असणारे आता सांगितलेले श्री कृष्ण सरस्वती. काही काळानंतर श्री नरसिंह सरस्वती काशीतून आपल्या काही शिष्यवृंदांसहित निघाले व सकल तीर्थाचे संदर्शन करीत प्रयाग क्षेत्र दिशेने प्रयाण केले. मार्गावरील सर्व तीर्थाचे संदर्शन करून भूप्रदक्षिणा करीत अनेक संत महात्म्यांना भेट देत गंगासागर संगमापाशी येऊन पोहोचले. तेथून प्रयाग क्षेत्री पदार्पण केले. तेथे त्यांच्या दर्शनासाठीच आलेल्या माधव नामक एका वैराग्य संपन्न सदाचारी श्रेष्ठ ब्राह्मण युवकाला त्यांनी दीक्षा दिली. त्याचे नामकरण माधव सरस्वती असे करून त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. तिथे अनेक शिष्यांनी श्री नरसिंह सरस्वतीकडून संन्यास आश्रमाची दीक्षा घेतली असे सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले. श्री गुरुचरित्र सकल मनोरथ पूर्ण करणारे कामधेनूच आहे. याचे श्रवण करणारे महाज्ञानी होऊन 4ही पुरुषार्थ साध्य करतात, सफल होतात, यात शंका नाही. इथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 12वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.